सुप्रभात. मी जयरामपुरी. कृषीधन प्रस्तुत अॅग्रोवन पॉवर्ड बाय आरसीएफ सॉइल कंडिशनर बातमीपत्रात आज आपलं स्वागत. आपण कृषी जगतातल्या ताज्या घडामोडी पाहणार आहोतच, त्याशिवाय दिशा यशाची यामध्ये राज्यात पहिल्यांदाच उभारण्यात आलेल्या सहकारी तत्वावरील कृषी पर्यटन केंद्रालाही आपल्याला भेट द्यायची आहे. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक गुलाटी यांचं शेतमालाचं किमान मूल्य ठरवताना नेमकं काय करतात याची माहिती लातूरला दिली आहे. ते देखील आपल्याला पाहिजे. तसंच आपल्या हक्काचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यालाच कसं गुन्हेगार ठरवण्यात आलंय त्याचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे. चला तर मग सफर करूया अॅग्रोवनची. कोयनेच्या विजेवर अख्खं राज्य प्रकाशमय झालं, पण इथला शेतकरी आजही अंधारातच चाचपडतोय. कोयनेच्या बॅकवॉटरच्या बाजूच्या गावातल्या तरुणांना शहराशिवाय पर्याय नाही, पण इथल्या एका तरुणानं रोजगाराचा मार्ग आपल्या गावातच दाखवलाय. तापोळ्यात सहकारी तत्वावर कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात आलंय. राज्यातला हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. महाबळेश्वर तालुक्यातल्या तापोळा इथं 22 तरुणांनी एकत्र येऊन हे कृषी पर्यटन केंद्र उभारलंय. आज आपण याच कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊयात. सातारा जिल्ह्यातील तापोळा हा भाग अत्यंत दुर्गम आहे. एका बाजूला डोंगर दऱ्या आणि दुसऱ्या बाजूला कोयना जलाशय, यामुळे हा विभाग मागास राहिला. इथल्या तरुणांना महाबळेश्वर, मुंबई अशा ठिकाणी रोजगार करण्याशिवाय पर्याय नाही. इथली सगळी शेती रिकामीच. पावसाळ्यात इथं पिकतो तो भात. गेल्या काही वर्षांपासून महाबळेश्वर पाचगणीला येणारे पर्यटक तापोळ्याकडे वळले. तापोळ्याची ओळख मिनी काश्मीर म्हणून निर्माण झाली. हाच या परिसरातील लोकांसाठी आशेचा किरण. इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन गणेश उत्तेकर या धडपड्या तरुणानं तापोळा परिसरातील 22 तरुणांना एकत्र आणून महाबळेश्वर कृषी पर्यटन सहकारी संस्था स्थापन केली. नाबार्डकडून सभासदांना कृषी पर्यटन व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं. मार्च 2010 मध्ये उत्तेकर यांनी कोयना जलाशयाकडेला असलेल्या 1.5 एकर शेतीत अवघ्या 90,000 रुपयांच्या भांडवलावर कृषी पर्यटन उद्योगाला सुरुवात केली. सुरुवातीला लहान तंबू टाकून पर्यटकांची सोय करण्यात येत होती. अगदी धरणाच्या कडेला या तंबूंमध्ये पर्यटक राहत होते. त्यानंतर महाबळेश्वर अर्बन बँकेकडून 5 लाख रुपये कर्ज घेऊन उद्योग वाढवण्यात आला. या ठिकाणी तंबूत राहणे, बोटिंग, ट्रेकिंग, स्विमिंग अशा सगळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. स्ट्रॉबेरी, केळी शेतीला भेट, गावाकडचं जेवण इथलं वैशिष्ट्य. तापोळा हे पर्यटन स्थळ आहे आणि इथं पर्यटक येत असतात. त्यांना ते पर्यटक केवळ इथं 1 तासाचं मनोरंजन करून जातात आणि इथल्या स्थानिकांना त्याचा फारसा फायदा होत नाही. त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना त्या पर्यटकांनी इथं राहावं म्हणून शासनाच्या न्याहारी निवास योजनेचा अभ्यास करत असताना कृषी पर्यटन योजना ही माझ्या नजरेत आली आणि मी या तालुक्यातल्या युवकांना ते बोलून दाखवलं. युवकांनी त्याला सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. या प्रकल्पातील सर्व सभासदांची परिस्थिती गरिबीची आहे, त्यामुळे ते इतर ठिकाणी नोकरीही करतात. प्रत्येकाची स्वतःची शेती आहे. कोण बोट चालक म्हणून काम करतो तर कोण सहकारी संस्थेत काम करतो. त्यातले 10 जण इतर ठिकाणी काम करून शिफ्टनुसार इथं काम करतात. इथं बाहेरचा कामगार लावला जात नाही. अगदी जेवणापासून काही जण गाईड म्हणून काम करतात. इथं काम करणाऱ्या प्रत्येक सभासदाला 4,500 रुपये पगार दिला जातो, तर इतर सभासदांना होणाऱ्या नफ्याच्या 22% दिले जातात. एका वर्षभरापूर्वी अवघ्या 90,000 रुपयांवर सुरू केलेल्या या पर्यटन केंद्रानं आतापर्यंत 9 लाखांचा धंदा केलाय. या ठिकाणी लोकांना तंबूमध्ये राहण्याची सोय, त्याचप्रमाणे पाण्यामध्ये खेळण्याचा अनुभव, बोटिंग, अगदी इकडच्या पद्धतीनं मासेमारी, रात्रीला शेकोटीचा आनंद या ठिकाणी पर्यटकांना घेता येतोय. आतापर्यंत देश परदेशातील 900च्या वर पर्यटक इथं राहून गेले. प्रति पर्यटक 1,000 एवढा दर आकारला जातो. त्यामुळे ज्या शेतीत काहीही पिकत नव्हतं तीच शेती आता लाखो रुपये देणारी ठरलीय. आपण या कृषी पर्यटनाला ऑनलाईन देखील भेट देऊ शकता. त्यासाठी टाईप करा http://www.tapola-ecotourism.com.
इंटरनेटपासून ते इथं मिळणाऱ्या सुविधांमुळे पर्यटकही खुश होऊन जातात. इथं पर्यटन केंद्राबरोबरच ग्रीन हाऊसही उभारण्यात आले. त्यामध्ये जरबेराची शेती केली जाते. या जरबेरासाठी इथलंच उपलब्ध मनुष्यबळही वापरता येतं. जेवण वगैरे आता मी जेवलो असं वाटतं की इथं 2-3 दिवस राहावंच, इतका आनंद वाटतोय. निसर्ग वगैरे चांगला आहे. गणेश उत्तेकरनं इथल्या तरुणांना रोजगाराचा नवा दाखवलेला मार्ग खरंच आदर्श असा आहे. त्यामुळे इथल्या बेरोजगार तरुणांना एक रोजगार तर मिळालाच, पण आपल्या पायावर स्वाभिमानानं उभं राहण्याचा एक मार्गही सापडलाय. आपल्या गावाचं शक्तिस्थान ओळखून या तरुणांनी पर्यटकांना तापोळ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. संभाजी थोरात, साम मराठी, तापोळा, सातारा. कृषीधन प्रस्तुत अॅग्रोवन पॉवर्ड बाय आरसीएफ सॉइल कंडिशनर बातमीपत्रात यानंतर एक अल्पशी विश्रांती. पाहत रहा साम मराठी. कृषीधन प्रस्तुत अॅग्रोवन पॉवर्ड बाय आरसीएफ सॉइल कंडिशनर बातमीपत्रात यानंतर पाहुयात कृषी क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी, अर्थात अॅग्रो एक्सप्रेस. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेती क्षेत्राचा वार्षिक अहवाल मंगळवारी लोकसभेत सादर झाला. भविष्यात भारतीय शेती किफायतशीर होण्यासाठी शेतीमाल विक्री ते गुंतवणूक आणि नव्या तंत्रांचा अवलंब करण्यासाठी मोठ्या सुधारणा हाती घेण्याची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे. दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातो. त्यानुसार 2011-12चा भारतीय शेतीच्या स्थितीचा अहवाल मंगळवारी कृषी मंत्री शरद पवारांनी लोकसभेत सादर केला. कृषी क्षेत्राचा विकास झाला नाही तर देशाच्या 8-9% विकास दराला अर्थ राहणार नसल्याचं पवार म्हणाले. दारिद्र्य निर्मूलनासाठी शेतीच्या विकासाला गती मिळालीच पाहिजे असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. गेल्या 6 महिन्यात अन्नधान्य महागाईचा निर्देशांक उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. त्याला अन्नधान्याचा अपुरा पुरवठाच कारणीभूत आहे. त्याचबरोबर वाहतूक आणि बाजारपेठांमधील समस्यांमुळे महागाईत भरच पडल्याचं सांगितलंय. या अहवालात शेतीमालासाठी व्हॅटची शिफारस करण्यात आली आहे. जमीन विषयक सुधारणा, सक्षम पतपुरवठ्याबरोबर खासगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीसाठी सरकारनं पुढाकार घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय. 11व्या पंचवार्षिक योजनेत कृषी क्षेत्राचा निर्धारित 4% विकास दर गाठण्यातही अपयश आल्याचं म्हटलंय. प्रस्तावित अन्न सुरक्षा विधेयकामुळे देशातल्या गरिबांना अन्न मिळणार असलं तरी शेतकऱ्यांना अडचणीत ठेवून अन्न सुरक्षा देता येणार नसल्याचं कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक गुलाटी म्हणाले. लातूर इथं झालेल्या 2 दिवसीय राष्ट्रीय शेतमाल हमीभाव परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत झालेल्या चर्चेत सरकारला हमीभाव ठरवण्यासाठी मिळणारी आकडेवारी बनावट असल्याचं चित्र स्पष्ट झालं. त्यामुळे भविष्यात यात पारदर्शकता येईल असं डॉक्टर गुलाटी म्हणाले. आमदार पाशा पटेलांमुळे हा प्रश्न मार्गी लागतोय. हे आंदोलन इथंच थांबवू नका असा सल्ला गुलाटींनी शेतकऱ्यांना दिलाय. या चर्चासत्राची डॉक्युमेंटरी तयार करून दिली तर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपण दबाव गट तयार करू अशी ग्वाही यावेळी अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी दिली. कांदा बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना भाव कोसळल्यानंतर शेतमाल फेकून द्यायची वेळ येते. पण भाव कोसळल्यावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून केंद्र सरकार या मालाची खरेदी करण्याची योजना तयार करणार आहे. तशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी लोकसभेत दिली. भाव कोसळल्यानंतर शेतमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी हे उत्तर दिलं. कृषी मंत्रालयाच्या वतीनं सध्या बाजार हस्तक्षेप योजना राबवली जातेय. पण राज्य सरकारनं मागणी केल्यानंतरच ही योजना राबवली जाते. कांदा आणि बटाटा पिकासाठी कर्नाटक आणि पंजाबनं हस्तक्षेप करण्याबाबत केंद्राकडे ही मागणी केली आहे. या योजनेद्वारे 6,000 रुपये प्रतिटनाच्या दरानं 54,000 टन कांद्याची आणि 1,00,000 टन बटाट्याची खरेदी केली जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आज 2012-13चा रेल्वेचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. यामध्ये रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रवासी आणि मालवाहतुकीत भाडेवाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे महागाई वाढण्यास आणखी हातभार लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राज्यात जादा गाड्या सुरू करण्याची, विदर्भात रेल्वेचं जाळं विणण्याची तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वेनं जोडण्याची मागणी महाराष्ट्राच्या खासदारांनी केली आहे. धान्यापासून मद्यनिर्मितीचे प्रयत्न होत असताना विदर्भात आता संत्र्यापासून वाईन तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. देशातली पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातल्या सावरगाव इथं उभारली जाणार आहे. संत्र्यावर प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास संत्रा शेतीला चालना मिळणार आहे. माजी आमदार सुनील शिंदेंनी सावरगावला संत्रा वायनरी उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
या वायनरीत 50 लाख लिटर संत्रा ज्यूस काढण्याची क्षमता असणार आहे. सरकारनं ठरवून दिलेला उसाचा भाव शेतकऱ्यांना देणं कारखानदारांना बंधनकारक आहे. इतर पिकांच्या बाबतीत मात्र तसं नसल्याचं अशोक गुलाटींनी लातूरच्या बाजार समिती भेटीवेळी सांगितलं. शेतीमालास योग्य भाव मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांवर दबाव टाकणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टर अशोक गुलाटी यांनी व्यक्त केलंय. लातूर इथं बाजार समितीला भेट देऊन त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चाही केली. परळी तालुक्यात मोहा परिसरात पिकणारा अफू परळी ब्रँडनं प्रसिद्ध होता. अफूचा वास बीड जिल्ह्यानंतर लातूर जिल्ह्यातही दरवळल्याचं उघड झालंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिरूर ताजबंद इथल्या एका व्यापाऱ्याला अटक केली आहे. नारायण तुकाराम इरबतनवाड असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. अटक केलेल्या व्यापाऱ्यांची संख्या आता 4 झाली आहे. परळी तालुक्यात मोहा, वंजारवाडी, घोरपडवाडी, तांडा आणि पोहनेर भागात अफू शेतीचा प्रकार गेल्या महिन्यात उघड झाला होता. 56 शेतकऱ्यांनी 50 एकरभर अफू पिकवल्याचं उघड झालं. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन मुंडे करतायत. आतापर्यंत पोलिसांनी 37 शेतकऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 कोटी 3 लाख रुपयांचा अफू जप्त केलाय. अफूच्या बाजारात परळी ब्रँडची धूम असल्याचं निष्पन्न झालंय. इथल्या अफूचा रंग वेगळा असून या अफूमुळे नशा करणाऱ्यांना वेगळीच धुंदी येते. त्यामुळे या भागात पिकणारा अफू परळी ब्रँडनं प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यात गोदामं बांधण्यासाठी तसंच बिगुणन प्रक्रिया करण्यासाठी 11 कोटी 4 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या खर्चाला वित्तीय आणि प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतून नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं गोदाम आणि बीज प्रक्रिया यंत्रणेचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य बी बियाणं महामंडळाच्या अकोला कार्यालयाअंतर्गत विविध योजना राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला 44 कोटी 17 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निधी मिळणार आहे. हवामान विभागाकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार येत्या 36 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कृषीधन प्रस्तुत अॅग्रोवन पॉवर्ड बाय आरसीएफ सॉइल कंडिशनर बातमीपत्रात इथे कल्पेश विश्रांती घेतोय. पाहत रहा साम मराठी. आपण पाहता अॅग्रोवन. राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मोबदल्याची रक्कम राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली नाही. याउलट मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवरच पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या करजगावच्या श्रीधर देशमुख यांना गेल्या 2 वर्षांपासून 4.5 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यांना त्यासाठी सरकारी कार्यालयातून फिरावं लागतंय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या करजगावच्या श्रीधर देशमुखांकडे 2.25 एकर शेती आहे. या शेतीत त्यांचा संत्र्याचा बगीचा फुलला होता. दरवर्षी 2 ते 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न हा शेतकरी घ्यायचा. त्यांच्या शेतालगतच महावितरण कंपनीचं ट्रान्सफॉर्मर आहे. वीज वितरण कंपनीच्या शेतावरून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा शेतात असलेल्या संत्र झाडावर कोसळल्या आणि श्रीधर देशमुख यांची 8 ते 10 वर्ष जुनी असलेली संत्रबाग उद्ध्वस्त झाली. महावितरण आणि कृषी विभागाच्या सर्वेक्षणात 4,53,000चं नुकसान झाल्याचा अहवालही तयार करण्यात आला. मात्र गेले 2 वर्ष हा पैसा मिळवण्यासाठी श्रीधर देशमुख हे अमरावती, अकोला आणि नागपूरच्या महावितरण कार्यालयात चक्राच मारतायत. व्हॅल्युएशन केल्यानंतर मग तहसीलदार प्रमाणपत्र सांगितलं त्यांना. तहसीलदार प्रमाणपत्र झाल्यानंतर 4,53,000 रुपयाचं नुकसान भरपाई मंजुरात झाली. मंजुरात झाल्यानंतर मला अकोल्याला पाठवलं. अकोल्याला ऐरे सरकडे. ऐरे सर म्हणे आमच्या इकडे कागदपत्र अकोल्याला अमरावतीला पाठवली. अमरावती गेलो. अमरावतीला म्हणे नागपूरला पाठवलं. महावितरण कंपनीचे शेतातून गेलेले हे वीज वाहिनीचे पोल बघा. एकही पोल सरळ नाही. शेतातून गेलेले हे खांब आजही झुकलेल्या अवस्थेतच आहेत. केव्हा या वीज वाहिन्या कोसळतील याचा नेम नाही. याबद्दल वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी मात्र दुर्लक्षच करतायत. हा जो प्रकार आहे हा प्रकार यांनी वारंवार कंप्लेंट केली की बाबा पोल वाकलेले आहे, पोल लाईन झुकलेली आहे पूर्ण शेतात, माझा गहू कापायला आला, असं वारंवार सांगून सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे ठिणगी पडून तारं तुटून त्यांचा पूर्णतः गहू जळाला आणि संत्रा झाडही जळाला. 4,53,000ची नुकसान भरपाई देण्यासाठी महावितरण कंपनीनं श्रीधर देशमुख यांना 13,000च्या रकमेचा भरणा नुकसान भरपाई सर्वेक्षणाचे शुल्क म्हणून भरायला सांगितला. ही रक्कमही त्यांनी भरली, परंतु अजूनही त्यांना एकही छदाम नुकसान भरपाई म्हणून मिळालेला नाही.
मंगळसूत्र सुद्धा मोडलं आणि 13,000 रुपये भरावे लागले. ते 13,800 ते 16 रुपये असे काही ते आले होते. मग पैसे नव्हते भरायला, त्यांनी मग भरायचंच म्हणे. मग ते मंगळसूत्र मोडलं आणि भरायला लावले. प्रशासनाचा कारभार नेमका कसा असतो आणि त्यात सर्वसामान्य कसे भरडले जातात त्याचं हे एक उदाहरण. असे अनेक श्रीधर देशमुख राज्याच्या कानाकोपऱ्यात आजही निमूटपणे अन्याय सहन करत असतील. अशा शेतकऱ्यांबद्दल राज्य सरकार आता तरी विचार करणार का, हाच खरा प्रश्न आहे. संजय पाखोडेसह ब्युरो रिपोर्ट, साम मराठी, अमरावती. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक गुलाटी यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. आमदार पाशा पटेल यांनी दिल्लीत कृषी मूल्य आयोगासमोर शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली होती. त्याला प्रतिसाद देत गुलाटी आणि कृषी मूल्य आयोगाचे अधिकारी शेतकऱ्यांशी पहिल्यांदाच संवाद साधला. लातूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात गुलाटी यांनी शेतीची उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. हम जो कीमत सरकार को रिकमेंड करते हैं वो ऑल इंडिया कीमत होती है, किसी एक स्टेट के लिए नहीं होती. पहली तो चीज ये ध्यान में रखिए. और उसमें जो आपकी लागत है वो एक मुद्दा है, बहुत अहम मुद्दा है, बहुत इंपॉर्टेंट चीज है. लेकिन हम मान लीजिए कपास की कीमत आपकी यहाँ अगर 3,000 है, गुजरात में कपास की कीमत 2,000 है, आंध्रा में 2,500 है. मान लीजिए, ये जरूरी नहीं कि 3,000 ही है या 2,500 है, 2,000 मान लीजिए, क्योंकि हर किसान की लागत अलग है, हर प्रदेश की लागत अलग है. और जिस समय आप पूरे देश की कीमत निर्धारित करने के लिए बैठते हैं तो हम सारे प्रदेश, सरकार इस समय 50 करोड़ रुपया खर्च करती है लागत इकट्ठा करने के लिए. और वो लागत सरकार जो सेंटर में बैठी है वो नहीं इकट्ठा करती, वो आपके जो यहाँ नुमाइंदे हैं, आपकी जो यूनिवर्सिटीज हैं, उन भाई बहनों को कहते हैं कि आप अपने लोगों की यहाँ पर एक सैंपल लेके, एक मेथड है जिसके हिसाब से आप उनसे उनकी रोज का कितना खर्चा आता है वो उनसे ले. वेटेड एवरेज. तो जो बड़े स्टेट्स हैं जिनकी जहाँ कपास ज्यादा प्रोडक्शन हो रहा है, तो महाराष्ट्र और गुजरात का सबसे बड़ा उसमें वेट लगता है. और मैंने आपको बताया जैसे गुजरात में लागत कम है पर क्विंटल. क्यों कम है? क्योंकि गुजरात की जो उत्पादकता है, पैदावार जो है पर एकड़, वो आपसे दुगनी है, दुगनी से भी ज्यादा, तो कॉस्ट कम हो जाती है. तो हमने उसका देखा कि उनकी उपज आपसे दुगनी कौन सी है. आप भी 5 से 12 बजे तक काम करते हैं, वो शायद 8 बजे से 12 बजे तक करते होंगे, लेकिन फिर भी आपसे ज्यादा लेते हैं. क्या कारण है? उनके पास 50% सिंचाई है, आपके यहाँ पे 5%, 10% है. तो आपकी पैदावार कम है, कॉस्ट ज्यादा है. तो कॉस्ट ज्यादा है, मेरे को कीमत और दो, वो एक बात है जो हम मानते हैं. लेकिन सिर्फ वो बैलगाड़ी सिर्फ कीमत पे नहीं चलेगी, कॉस्ट कम करनी पड़ेगी. उसके लिए सिंचाई लानी होगी, उन्नत बीज लाने होंगे, तभी वो कहानी बन सकती है. इसीलिए ये दोनों का जो मिश्रण है ये बहुत जरूरी है समझने के लिए हमारे. अॅग्रोवन मधील शेतकऱ्यांची यशोगाथा आता तुम्ही फेसबुकवरही पाहू शकता. यासाठी फेसबुकवर साम अॅग्रोवनला भेट द्या. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही शेतात काही नवीन प्रयोग केले असतील तर ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता अॅग्रोवन, साम न्यूज, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर नंबर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. तसंच तुम्ही agrovan@samtv.com या आमच्या मेल आयडीवरही तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला पाठवू शकता. कृषीधन प्रस्तुत अॅग्रोवन पॉवर्ड बाय RCF सॉइल कंडिशनर बातमीपत्रात आज इथंच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूयात. नमस्कार.